महाराष्ट्रातील तमाम इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनच्या विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅड या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून पुन्हा स्वागत करतो. तर आजचं हे आपलं सेशन आपल्याला एक पुन्हा नवीन अपडेट मिळालेला आहे, तो की 14 जूनचा आहे, म्हणजेच आजच्या तारखेचा. आणि तोही कशाला पकडलेला आहे, तर तो आहे आपल्या महापारेषणच्या भरतीकरता. आता महापारेषण आणि महावितरणची भरती जोडलेली आहे, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. आणि पुन्हा याच्यासोबतच महानिर्मितीची पण ॲडव्हर्टाईज येण्याच्या वाटेवरती आहे, ते तुम्हाला माहीत आहे. पण आता एवढ्यातच ऑलरेडी आपण याच्यावरती बरेचसे सेशन झाले, बरेचसे काही अपडेट आले. आता बरेचशा तुम्ही चढ आणि उतार त्याच्यामध्ये बघितलेला आहे. आता आजचा जो अपडेट आहे तो एकदम चढण्यासारखा आहे की एकदम उतरण्यासारखा आहे, त्याचा आपण विचार करण्यासारखाच तो अपडेट आहे. आणि त्याच्याचबद्दल आपण आजच्या सेशनमध्ये बघून घेऊ. आता नेमकं तुम्हाला बऱ्यापैकी माहीत झालं आहे की नेमका अपडेट काय, परंतु आता आपल्या सर्व म्हणजे वातावरण जसं झालं आहे, ग्रुपवर बघितलं किंवा इतरत्र तुमचे कॉल्स आहे, तुमचे मेसेज आहे, इतके आहे की तुमचे उत्तर देणं शक्य नाही आहे. तर तो आता पॅनिकनेस वाढणारच, म्हणजे भीती जी आहे ती सर्वांची वाढत जाणार आणि वाढण्यासारखंच अपडेट आहे. पण माझं म्हणणं नेहमीच काय असतं की निगेटिव्ह जर घटना घडली किंवा गोष्ट घडली तर त्याच्याकडे पॉझिटिव्ह पद्धतीनं आपल्याला पाहता आलं पाहिजे. आता नेमकं पॉझिटिव्ह तुम्ही म्हणाल की सर इथं तर भरती कॅन्सल लिहिलेलं दिसत आहे आणि तुम्ही म्हणताय की सर याला पण पॉझिटिव्ह घ्या. हो, पॉझिटिव्ह घेण्यासारखंच आहे, कारण की हे जे घडलं हे काही अचानक घडलेली गोष्ट नाही किंवा अचानक झालेली गोष्ट नाही आहे. याच्याही पूर्वी तुम्हाला जसा याच्यापूर्वी तो अपडेट आला होता त्या अपडेटमध्ये पण तुम्हाला सांगितलं की अशाच प्रकारचं काहीतरी होणार आहे. तो अपडेट कधीचा होता, जवळपास 15 दिवस अगोदर, म्हणजे 28 मेचा तो अपडेट होता. चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे लिहिलं होतं, त्यांनी शुद्ध पत्रिक आपल्याकरता दिलं होतं. आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं तुम्हाला मी थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जातो, म्हणजे मला जे समजवायचं आहे की बघा, सर्वात मोठा प्रश्न काय आपला, सर्वात मोठा विद्यार्थ्यांचा म्हणजे जे दिसत आहे, सर महापरीक्षेची खरंच भरती कॅन्सल झाली का, ही सर्वात मोठा प्रश्न, ही सर्वात मोठी कमेंट आहे. म्हणून मी बरोबर तीच कमेंट तुम्हाला घेऊन चाललो की सर खरंच परीक्षा नाही म्हणता येईल, जाहिरात किंवा पदभरती रद्द झाली का. तर ज्यांना घाई आहे त्यांच्यासाठी शॉर्टमध्ये सांगून देतो, रद्द झालेली नाही आहे. आता का बरं मी असं म्हणताय किंवा का माझ्याजवळ तुम्हाला माहिती आहे होती तिथपर्यंत जोपर्यंत पुरावा नाही किंवा जोपर्यंत असं काही दिसत नाही तोपर्यंत मी होती तिथपर्यंत अशा पद्धतीचं बोलत नाही. आता मी तुम्हाला सांगून देतो, ज्यांना घाई आहे त्यांनी इथनं जाऊ शकता, घाईच्या विद्यार्थ्यांनी. आता ज्यांची घाई नाही आहे त्यांनी सविस्तरपणे समोर बघू शकता, ठीक आहे. तर आता भरती रद्द झाली नाही, का नाही झाली, कशी नाही झाली, मी ते तुम्हाला सर्व सविस्तर, कारण कसं होतं की विद्यार्थी बाकीचं वाचणार नाही, फक्त एकच शब्द वाचतो जो कोणता मी रेट केला आहे, रद्द, बाकीचं काही वाचणार नाही. कारण एकतर तुमची घाई आणि एकतर स्वतःवर विश्वास नाही आणि इतरांवर तर सोडूनच द्या. त्याच्यामुळं काय होतं की आपल्या मनामध्ये भीती येतं, ते भीती सर्व आजच्या सेशनमध्ये तुमची निघून जाईल. तर बघा, समोर मी फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जातो तुम्हाला 28 तारखेच्या अपडेटकडे. त्या अपडेटमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं आणि त्या अपडेटमध्ये काय सांगितलं होतं ते बघू. आता तो ॲक्च्युली ॲडव्हर्टाईज नंबर 7, 9 आणि 1 याला पकडून होतं ते, परंतु आता कसं झालं की सर्वांनाच ते लागू करण्यात आलं. काय होतं त्याच्यामध्ये, फक्त त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की जे आरक्षण आहे, कशाचं, SEBCचं जे आरक्षण आहे, मराठा आरक्षणाची जे तरतूद झाली होती आणि ते फायनल पण झालं होतं. किती तारखेला फायनल झालं, ते जवळपास 27 फेब्रुवारीला फायनल झालं आणि त्याची आता अंमलबजावणी करायची. हे कधीच अपडेट सांगत आहे मी, 28 तारखेचा, म्हणजेच याच्या 15 दिवस पूर्वी, तेव्हाच आपल्याला जवळपास सूचना दिली होती. आणि मी तुम्हाला सांगितलं पण होतं की याच्यात लिहिलं आहे, पण हे काही असं खास पाहिजे तसं ॲडजस्ट होत नाही आहे. काय ॲडजस्ट नव्हतं होत की जाहिरातीमध्ये जे आरक्षण वर्गवारी दिली होती, आता सरळची गोष्ट, 10% SEBCचं आरक्षण वाढलं तर आपल्याला त्या तक्त्यामध्ये बदल करावा लागेल. मग आता तक्त्यामध्ये जर बदल केलं तर नेमकं फक्त ओपनमधल्याच जागा कमी करायच्या की पुन्हा अदर कॅटेगरीच्या पण जागामध्ये ॲडजस्ट करावं लागेल, हा सर्वात मोठा प्रश्न होता. बरोबर आहे, मी तुम्हाला सांगितलं पण होतं तेव्हा, का की आता ओपनमधल्या करण्याचा चान्सेस आहे किंवा ओपनमधल्या जागा कमी होतील. बरोबर आहे, पण इतर कॅल्क्युलेशन बसणार त्यांचं, अशातला काही भाग नाही. आता त्याच्यामध्ये काय झालं, पुन्हा नवीन याचिका, पुन्हा नवीन केसेस, पुन्हा नवीन कोर्ट केसेस, की मग याच पोस्ट झाल्या, बाकीच्या पोस्ट नाही झाल्या, असे बरेच जणांचे बरेचसे प्रश्न. मग त्याच्यामध्ये काय की प्रत्येकाची आपली बाजू असते, जसं नाण्याला 2 बाजू असते, प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. मग आता फक्त वाल्याचं सोडून दिलं किंवा इतर पोस्टचं सोडून दिलं, विद्युत सहाय्यकवरतीच का बरं असा निर्बंध, मग असे काही ऑब्जेक्शन उठले. मग आता या सर्व गोष्टी मनामध्ये घेऊन आता त्यांनी नवीन निर्णय घेतला, जो आज आपल्याला दिसला. आता तो निर्णय काय तोही पण बघू. पुन्हा त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं त्यांनी की नवीन सुधारित कॅटेगरी वाईज, म्हणजे बिंदूप्रमाणे नवीन वर्गवारी रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल असंही म्हटलं. त्याच्यामध्ये असंही म्हटलं होतं की उमेदवारांना अर्ज करण्यास पुरेसा कालावधी देण्यात येईल. आणि तुम्हाला हे सांगितलं की जूनच्या, मी सांगितलं इलेक्शनचा रिझल्ट लागेपर्यंत काहीच होणार नाही, 20 जूनपर्यंत तुम्हाला पुन्हा काय झालं, जे आपलं वितरणची भरती आहे त्याची पुन्हा डेट आहेच, अजून काही संपलेली नाही आहे.
त्याची पण पुन्हा 1 महिना समोर जाईल, त्याची पण जवळपास 1 महिना समोर जाईल. आता याच्यामध्ये काय होईल पारेशनमध्ये, की मी तुम्हाला सांगितलं की एक तर नवीन फॉर्म ओपन होणार. जसं आता बरेचसे विद्यार्थी सर आपण कॅम्पेन करू, मी सर्वांना तेच सांगत होतो की जोपर्यंत नवीन फॉर्म सुरू होणार नाही, नवीन फॉर्म सुरू होऊन संपणार नाही, तोपर्यंत परीक्षेसाठी कॅम्पेन करू शकत नाही. तुम्हाला स्पष्टपणे मी सांगण्याचा प्रयत्न केला. तरी आता एखाद्या विद्यार्थ्याचं असतं की सर आपण ट्विटर कॅम्पेन करू किंवा काहीतरी करू, काही त्याच्यामध्ये चुकीची भावना नाही आहे. पण कसं आहे, प्रत्येक गोष्ट वेळेवर झाली पाहिजे. मी मागच्या सेशनला सांगितलं की बघा, कोणती गोष्ट कधी पण आपण करू नाही शकत. चुकीच्या वेळेवर चुकीचा पाऊल टाकणं म्हणजे ते चुकीचं होत असतं. आता याच्यामध्ये चुकीचं काय होतं की जेव्हा त्यांनी अजून फॉर्म भरणार आहे, सुरू करणार आहे असं सांगितलं होतं, तर मध्येच कोणतं कॅम्पेन परीक्षा घ्या म्हणायचा आपल्याला काही अधिकार नाही, कारण शक्यच गोष्ट नाही आहे ना. जेव्हा शक्य दिसत आहे, कधी शक्य दिसत आहे, जर हे नोटिफिकेशन 28चं नसतं आलं तर मग शक्य होतं की आपण त्यांना म्हणू शकत होतो की परीक्षा घ्या, त्यांच्या छातीवर जाऊन बसलो असतं आपण. पण याच्यामध्ये काही चान्स नव्हता, कारण स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पुन्हा अर्ज सुरू करणार आहे. तुम्हाला सांगितलं अर्ज सुरू जर केला जूनच्या एंडिंगपर्यंत अर्ज सुरू होणार आणि ते जवळजवळ जुलैपर्यंत चाललं जाणार. मग परीक्षा आपली ऑगस्टच्या घरामध्ये जाईल असं तुम्हाला मी म्हणजे अंदाज तुम्हाला एक दिला होता. हे पटलं, हे झालं 28 तारखेचं. मग आता याच्यामध्ये नवीन काय घडलं असं की एवढा भूकंप झाला. ठीक आहे, भूकंप होण्यासारखं काहीच नाही आहे. आता तुम्ही कसं घेता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या निगेटिव्ह कमेंट आहे. मी तर ग्रुप चॅट ऑफच केला, तुम्हाला दिसलाच की कशा कमेंट की फालतू अभ्यास केला, एवढे दिवस वाया गेले. मग बघा, मी तुम्हाला पूर्वी पण काय सांगितलं की जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे तर तुम्हाला सातत्य असलं पाहिजे. नसेल तर आजच सोडून द्या आणि आपल्या कामाला लागा. 200 रुपये रोजीनं जा, नाही तर मग 5 न 10 हजारामध्ये आयुष्य काढा. ते तुमचा प्रश्न आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये सातत्य लागतं. सातत्य असेल तरच तुम्ही इथं टिकाल. नाहीत मी असंही सांगितलं होतं फॉर्म भरायच्या दिवशी की फॉर्म भरूच नका, फालतू आपल्या वडिलांचे 200-300 खर्च करू नका, काहीही अर्थ नाही. जर तुमच्यामध्ये काय म्हणतात संयमच जर नसणार तर तुम्ही काहीच करू शकत नाही. मी तुम्हाला लिहून देतो. ठीक आहे, आता समोरचं पुन्हा याच्यावरती बोलण्यासारखं भरपूर आहे. गरज पडली तर आपण लाईव्ह पण सेशन घेऊ, पण सध्या पहिले याच्यामध्ये तुम्हाला डिटेल देऊन देतो मी. बघा काय की आता इथं लिहिलेलं आहे सरळ स्पष्ट याच्यामध्ये कॅन्सलेशन. बस एवढं वाचलं पोरांनी, एवढंच वाचता येते की काय तुम्हाला असं वाटलं. बाकीचं लेटर सोडून दिलं. बाकीचं लेटर काय झालं, सोडून दिलं. सोडण्यासारखं हेडिंगच कॅन्सलेशन टाकली आहे. कशाची कॅन्सलेशन? रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर द व्हेरियस पोस्ट पब्लिश इन द रिक्रुटमेंट इयर 23 आणि 24. 23 मध्ये जे ॲडव्हर्टाईज निघाली ऑक्टोबर महिन्यामध्ये, बऱ्याचशा ॲडव्हर्टाईज निघाल्या 2023च्या जानेवारीपासूनच, त्या फेब्रुवारीपासून ज्या सुरू झाल्या पोस्ट नंबर 1 पासून. आता जवळपास इथून बघितलं तुम्ही तर बऱ्याचशा, आणि काही एक्झाम पण झाल्या. आता त्या एक्झामवाल्यांनी पण विसरून जायचं, आपल्याला पुन्हा डबल एक्झाम द्यायची आहे, पुन्हा डबल परीक्षा द्यायची आहे, एवढं लक्षामध्ये ठेवायचं आणि आपला अभ्यास निरंतर ठेवावा लागेल. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. जर का आज हारले, बघा हा तुमचा कठीण म्हणजे ती जे फायनल परीक्षा आहे ना त्याच्याही पेक्षा फायनल परीक्षेचा दिवस आज आहे आपला. कारण की जर तुम्ही आज हारले, समजा ती येणारी परीक्षा तुमच्या हातातून गेली 100%. म्हणून आजचा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की आज जो तुम्ही निर्णय घेणार की नाही सर आपल्याला पुन्हा लढायचं आहे, तर तुम्ही त्या फायनल परीक्षेसाठी इलिजिबल आहे. नाहीतर सोडून द्या. फालतू डोक्याला ताप देऊ नका, फालतू आपला वेळ वाया घालवू नका. मी सांगितलं आपल्या रोजिंदारीनं चालले जा. इथं तुमच्यासाठी गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्ही बनलेलेच नाही आहे. जर तुम्ही इथं हार मानत असाल तर समोर बघू. ठीक आहे, मग आता जे ॲडव्हर्टाईज निघाली होती कॅन्सल कोणासाठी, तर या जेवढ्या काही ॲडव्हर्टाईज निघाल्या होत्या तेवढ्या सर्वांसाठी काय कॅन्सलेशन आहे. आता खाली काय दिलेलं आहे ते तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. याचा अर्थ काय, कॅन्सल आहे की पुन्हा काहीतरी वेगळं आहे ते तुम्हाला समजून सांगतो. बघा इथं सरळ लिहिलं आहे की गव्हर्नमेंटचा जो आता नवीन अध्यादेश आलेला आहे, कोणता, सोशल अँड एज्युकेशन बॅकवर्ड क्लासेस, म्हणजेच काय SEBC साठी. आता बघा जरांगे पाटलांनी अजून याच्यावरती होते, कशावरती, उपोषणावरती. तर आजच्या कालच्या तारखेला उपोषण मागे घेण्यात आलं. कशासाठी, सगळे सोयऱ्यांचा पुन्हा त्यांची अट पूर्ण करायची होती. तर ती सरकारने मान्य केली, समितीने मान्य केली. आणि बघा जोपर्यंत कोर्टाच्या समोर कोणतंच सरकार काही करू शकत नाही, कोणतीच कंपनी काहीच करू शकत नाही, बरोबर आहे. आता जेव्हा आरक्षण आलाय तर मग त्याला लागूच करावं लागेल. मग लागू करायचं आहे तर मग आपण किती काही करा, किती कॅम्पेन करा आणि तुम्ही काही करा, कोणीच काही करू शकणार नाही कोर्टाच्या आदेशाशिवाय. कारण जे काय होणार आता कोर्टाच्या नियमाने होणार. आपण किती उठाठेव केली तरी याला काही फरक पडणार नाही समोर. आता बाकीची वाचायची गरज नाही. याच्यामध्ये पण सोप्या शब्दामध्ये एवढं लिहिलं आहे पॅरेग्राफमध्ये की सर्व जे काही आहे 27 फेब्रुवारीला लागू झाला होता आणि त्याला काय करायचं आहे आपल्याला, त्या रिझर्वेशनला पकडून इम्प्लिमेंट करायचं आहे. त्याला काय करायचं आहे, इम्प्लिमेंट करायचं म्हणजे त्याला लागू करायचं. आता या भरतीमध्ये समोर बघा महत्त्वाचा पॉईंट आपल्यासाठी आता समोर आहे. काय महत्त्वाचं आहे बघा,
कोणासाठी चालली आहे हे सर्व? SEBC साठी चालली आहे. 27 फेब्रुवारीला अध्यादेश आला होता, म्हणजे कोर्टाचा निकाल आला होता. त्या निकालानुसार आपण काय केलं की लागू करायचं ठरवलं. समोर बघा, समोर काय म्हणताय, मेन महत्त्वाचे कोणते पॉईंट आहे ते सांगतो बघा. द सिलेक्शन प्रोसेस फॉर द अबव ॲडव्हर्टाइज पोस्ट, अबव म्हणजे जेवढे काही लिस्ट दाखवली आता मी तेवढे, ॲट व्हेरियस स्टेज, वेगवेगळ्या स्टेजवर आहे. कोणाची एक्झाम झाली, कोणाची आता फॉर्म भरून तर सर्वांचेच झाले, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. सिलेक्शन प्रोसेस नॉट बीन कम्प्लिटेड, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की सिलेक्शन प्रोसेस झालेली नाही आहे कंप्लीट. चला मान्य आहे, पकडून चालू आपण, कारण की त्यांनी अजूनपर्यंत कोणाची लिस्ट लावलेली नाही आहे. देअरफॉर टू इम्प्लिमेंट द सोशल अँड एज्युकेशनल बॅकग्राऊंड क्लासेस रिझर्वेशन इट इज रिक्वायर्ड टू रिकॅल्क्युलेट द रिझर्वेशन पोझिशन. काही चुकीचं म्हणणं नाही आहे त्यांचं. आरक्षण आलाय तर मग आता असं बनते की आपल्याला पूर्ण जागा रिकॅल्क्युलेट करावा लागेल. मी पूर्वी सांगितलं, कारण अडचण काय, जरी त्यांनी 28 तारखेच्या अपडेटमध्ये आपल्याला सांगितलं होतं की आम्ही नवीन फॉर्म सुरू करू, नवीन फॉर्म म्हणजे पुन्हा लिंक सुरू करू, त्याच्यामध्ये नवीन ज्या विद्यार्थ्यांना SEBC मध्ये मराठा आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी फॉर्म भरू शकते. पण त्याच्यात अडचणी खूप साऱ्या होत्या. मी तुम्हाला सांगितलं कोणत्या अडचणी, की कोणी EWS मध्ये फॉर्म भरला, कोणी ओपनमध्ये फॉर्म भरला. ठीक आहे, मग आता नेमका मराठामध्ये करायचा आहे तर नेमकं काय ऑप्शन द्यायचा, मग डबल फॉर्म भरला तर जुने कॅन्सल होतात. या बऱ्याचशा गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. तर या म्हणजे सरळ तारेवरची कसरत होती. कोणासाठी? कंपनीसाठी. कोणासाठी? कंपनीसाठी. मग आता कंपनी काय करणार, मग आता त्यांनी एकच उपाय याच्यावरती की सर्वच्या सर्व मोडून टाका, पुन्हा डबल बांधणं सुरू करा. बरोबर आहे. पण आता याच्यामध्ये भीती बघा, आता समोर बघा ना, समोरची लाईन सर्वात महत्वाची. अकॉर्डिंगली ॲडव्हर्टाईज इज रिक्वायर्ड टू बी इश्यू, म्हणजे याच्याप्रमाणे आपल्याला नवीन ॲडव्हर्टाईज काढावं लागेल असं तिथं म्हणणं झालं. देअरफॉर द रिक्रुटमेंट प्रोसेस अबव पोस्ट अगेन्स्ट सेड ॲडव्हर्टाईज हिअर बाय कॅन्सल्ड. बस एवढं समजलं पोरांना. काय समजलं? कॅन्सल्ड. एवढं समजलं असं वाटलं मला मेसेजवरून बऱ्याच जणांच्या. बस, पण जर लेटर इथे संपलं असतं तर असं समजा की आता आपण पण संपलो असतो, अशातलं समजून चला. परंतु इथं लेटर संपलेलं नाही आहे. इथं लेटर संपलेलं नाही आहे. त्याच्या समोर आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची लाईन लिहिलेली आहे. कोणती लाईन लिहिलेली आहे? आफ्टर रिकॅल्क्युलेशन, म्हणजेच आपल्या जागा वाटप. रिकॅल्क्युलेशन म्हणजे काय? सर्व जागा वाटप झाल्याच्या नंतर वेगळ्या कशाना 10% पुन्हा ॲड करून, ठीक आहे, ऑफ रिझर्वेशन ए फ्रेश ॲडव्हर्टाइजमेंट. काय म्हटलं आहे बघा, फ्रेश म्हणजे नवीन ॲडव्हर्टाइजमेंट विल बी पब्लिश बाय द कंपनी. हे सेंटेन्स सर्वात म्हणजे महत्त्वाचं. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, शॉर्टमध्ये ज्यांना घाईमध्ये होतं त्यांना सांगून ठेवलं मी की आपली म्हणजे आपली भरती कॅन्सल झाली असा त्याचा अर्थ नाही आहे. ज्या जागा होत्या त्यांनी पहिल्या लेटरमध्ये 28 मध्ये म्हटलं होतं की नाही आपण ॲडजस्टमेंट करू बा काहीतरी, पण ते त्यांच्याच्यानी काही जमलं नाही. आणि ते सूत्राच्या माहितीनुसार मी तुम्हाला जवळपास सांगितलंच होतं की अशी शक्यताच आहे. तर ती शक्यता पूर्णपणे म्हणजे अस्तित्वात आल्यासारखी झाली म्हणजे आलीच आहे. बरोबर आहे. तर मग आता याच्यामध्ये कॅन्सल जरी तुम्हाला दिसत असला तरी पुन्हा एक दुसरा शब्द आहे ना. काय दुसरा शब्द आहे की आपली फ्रेश ॲडव्हर्टाईज येईल. आणि आता जर काय ॲडव्हर्टाईज आली तर परीक्षा घ्यायला एवढा वेळ लागणार नाही. मग आता तुमच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न म्हणजे खूप सारे कोणते की जवळजवळ सर जागा कमी जास्त होणार का? साहजिकची गोष्ट आहे. जागा काय तक्त्यामधल्या कोणाच्या कमी होईल, कोणाच्या जास्त होईल. बरोबर आहे. म्हणजे त्या मागे पुढे खालतीवरती होईल. कशामुळे? त्या 10% आरक्षणाच्या ॲडजस्टमेंट करायचं आहे त्याच्यामुळे. मग काही जणांना मग सर पुन्हा जागा निघतील की नाही? स्पष्टपणे लिहिलं आहे. काय कुठं लिहिलं आहे? स्पष्टपणे इथं लिहिलेलं आहे की आपण फ्रेश ॲडव्हर्टाईज काढणार. काय करणार? फ्रेश ॲडव्हर्टाईज काढणार. मग याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा फायदा होईल. त्याच्यामध्ये कोणता फायदा होईल की ज्या विद्यार्थ्यांची तेव्हा वय नव्हती बसत त्या विद्यार्थ्यांना आता त्यांची वय बसणार, कारण नवीन ॲडव्हर्टाईज येईल तर नवीन तारीख तिथं पकडली जाईल. आणि जवळजवळ माझ्या तरीमध्ये होऊ शकते असा चान्स आहे की सर्वांना पुन्हा डबल फॉर्म भरायचं काम पडू शकते. तरी पण जर त्यांना थोडंसं जरी विद्यार्थ्यांची काळजी असणार, हित असणार, चिंता असणार तर ते प्रयत्न करतील की ज्यांनी फॉर्म भरले त्यांचा राहू द्या, पुन्हा नवीन भरायचे असेल तर भरू द्या, असं ते करू शकतील. अशी पॉसिबिलिटी आहे. कारण की आपण भरलेले पैसे तुम्हाला माहिती आहे, ऑनलाईन पैसे भरले नॉन रिफंडेबल, तर ते पैसे भरले ते पचले सरकारला तर ते नॉन रिफंडेबल. आता मंडळ तर काही करू शकत नाही त्याला. तरी पण मला तरी असं वाटते की पैसे परत तर होत नाही, पण त्या फॉर्मला ॲडजस्ट करायला पाहिजे किंवा ज्यांनी भरले आहे, जुने अप्लिकेशन भरले आहे, त्यांना डबल फ्रीमध्ये भरता यायला पाहिजे. असं काहीतरी करायला पाहिजे. याच्यावरती नंतर आपण विषय करू किंवा नंतर बोलू. पुन्हा महत्त्वाची की सर नवीन ॲडव्हर्टाईज कधी येणार, म्हणजे ज्या कमेंट आहे ते प्रश्न सांगत आहात. नवीन ॲडव्हर्टाईज कधी येणार, तर नवीन ॲडव्हर्टाईज कधी येणार बघा,
एक तर मला माहीत नाही आणि माझा सासरा नाही आहे ते तुम्हाला सांगितलं, आणि जवळपास तुमचा पण नसणार. पण माझा जो अंदाज म्हणतो काय म्हणतो की या जून संपेपर्यंत नवीन ॲडव्हर्टाईज येणार. नवीन ॲडव्हर्टाईज म्हणजे रिकॅल्क्युलेट करणं जवळजवळ डिस्ट्रीब्युशनची आणि आपल्या याची ट्रान्समिशनची सोबतच येणार. आणि सेम जसं या आल्या सोबतच तुम्हाला जनरेशनची पण म्हणजे निर्मितीची जी ॲडव्हर्टाईज आहे तेही तुम्हाला बघायला मिळणार. आणि जशी ती आली त्या 1 महिन्यामध्ये तुमचे फॉर्म भरून होईल म्हणजे जुलै महिन्यापर्यंत. आणि माझ्या मते आता ते वेळ देणार नाही. पारेषणची परीक्षा ऑगस्टपर्यंत होण्याचा चान्स आहे. ऑगस्टपर्यंत म्हणजे ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत, कारण सप्टेंबरमध्ये मग ते आपला 2 महिन्याचा सरळ ब्रेक लागतो. कारण की इलेक्शन आहे, त्यांची पदभरती महत्त्वाची. आपण काय मेलो तरी चालते, ते जिवंत असले पाहिजे, तर त्यांची पदभरती होईल नंतर. तर तो शेड्यूल असणार. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये प्रश्न जो सांगितला की महावितरणचं जर कॅन्सल होऊ शकते का, तर माझ्या तरी मते असं कॅन्सल म्हणून ते नोटिफिकेशन टाकणार नाही. काय पुन्हा रिकॅल्क्युलेट करून काहीतरी टाकतील, कारण अजून फॉर्म सुरूच आहे. फॉर्म बंद झालेले नाही, म्हणजे फॉर्म भरती. आता बघा लगेच याच्या काही दिवसानंतर तुम्हाला नवीन एक अपडेट मिळणार. पण कशाचा? महावितरणचा आता याच्यानंतरचा अपडेट असणार. कशासाठी? याच्याच संदर्भात की आता आम्ही कधी 20 तारखेच्या अगोदर किंवा 20 तारखेला जवळजवळ तुम्हाला, किंवा 20 तारखेच्या थोडंसं मागे पुढे तुम्हाला एक नवीन नोटिफिकेशन पाहायला मिळणार. कशाचं? महावितरणचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी सांगितलं सर्वांना की सर्वात महत्त्वाचं की नवीन विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होणार आहे. आता काही विद्यार्थी 2-2 वर्षापासून अभ्यास करत आहे, 4-4 वर्षापासून, आता माझ्यापाशी 7-7 वर्षापासून अभ्यास करत असलेले विद्यार्थी आहे. म्हणजे 2017ची जी भरती होती 17, 18, 19ची, तेव्हापासून अभ्यास करणारे विद्यार्थी एकदम स्ट्रॉंग झालेले, एकदम असे कठोर झाले, रगड म्हणतो आपण त्याला, तसे झालेले आहे अभ्यास करून. आता तुम्हाला पण वेळ मिळाला तर तुम्ही त्याला पॉझिटिव्ह पद्धतीने घेऊ शकता. कशा पद्धतीने घेऊ शकता? पॉझिटिव्ह. आता बघा, हताश होऊन गेलं तर आपण ऑलरेडी हारलेलो आहोत. पण माझं मत आहे की तसं न करता आपण एक संधी म्हणून बघू. त्याला आपण काय करू? संधी बघून म्हणू. आता बघा, काम कठीण आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट पण आहे, कमेंट म्हणजे मेसेज वगैरे आहे की सर आम्ही जॉब सोडलेले आहे या भरती करताना. मला मान्य आहे, बऱ्याच जणांनी जॉब सोडले आहे, बऱ्याच जणांचे लग्न झाले आहे. माझ्या बऱ्याच मित्रांचे लग्न झालेले आहे, त्यांना फॅमिली सुद्धा आहे, त्यांनी सुद्धा जॉब सोडला. आता हे संकटाची वेळ आहे, मला पण कळते. पण याच्यावरती तुमच्याकडे माझ्याकडे दोघांकडे पण याच्यामध्ये काही उपाय नाही. आता आपल्याला जे दिसत आहे त्यालाच आपल्याला घेऊन चालावं लागेल. आता मग याच्यामध्ये मार्गदर्शनासारखी गोष्ट कोणती आहे, किंवा मार्गदर्शन किंवा एखादी गोष्ट सांगण्यासारखी कोणती आहे, तर ते महत्त्वाची गोष्ट कोणती की आता बरेच विद्यार्थी फर्स्ट एड होऊन गेले. म्हणजे आजच्या तारखेला तरी फर्स्ट एड झाले की सर हे काय झालं. आता झालं ते झालं, पण आपल्याला मार्ग शोधणे. मार्ग काय शोधायचा आहे की ज्यांचा बऱ्यापैकी अभ्यास झाला आहे त्यांना अभ्यास निरंतर थोडा सुरू ठेवायचा. थोडा म्हणजे कसा की तुम्हाला टेस्ट द्यावं लागेल. जसं आपण डेली फ्री क्विज घेतोच तशा पद्धतीची म्हणा, किंवा छोटी मोठी जसं आपण दर रविवारी पण टेस्ट घेतो, त्या टेस्टला तुम्हाला हजर राहावं लागेल आणि टेस्टमध्ये तुम्हाला घुसून राहावं लागेल. म्हणजे जेणेकरून तुम्ही अभ्यासाचे जुडून राहणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर म्हणाल की सर म्हणजे आज तुम्हाला सांगतो, जर 50 पैकी 50 प्रश्न सोडवणारा जरी विद्यार्थी असणार आणि तो जर का आजच्या दिवशी हारला ना, समजा फायनल एक्झामसाठी पण तो हारला, कारण की मधामध्ये जे गॅप पडणार त्याचा आत्मविश्वासच चालला जाईल. म्हणून तुम्ही या नोटिफिकेशनकडे बघूच नका. आणि जर तुम्हाला कुठं या नोटिफिकेशनचं डिस्कशन जरी चालू दिसलं तर ते न वाचता त्याला सोडून द्यायचं आणि बाहेर निघून यायचं. कारण तुम्हाला माहित आहे की पोरं कोण काय लिहू शकते याचा काही नेम नाही आहे, आणि ते काय त्यांचे वडील नाही आहे तिथं की ते म्हणणार तसंच तिकडे होणार, मग आमचं जीवनच बर्बाद झालं, मग आम्ही फालतूच अभ्यास केला, असे वाटणारे तुम्हाला लिहून देतो. तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण मी सुरुवातीला सांगितलं की गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असणार तर तुम्हाला सातत्य खूप गरजेचं आहे. काय सातत्य? त्याच्यामध्ये पण तुम्हाला धीर महत्त्वाचा आहे. काय महत्त्वाचा आहे? धीर. त्याला संयम पण म्हणू शकतो आपण. तर या सर्व गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. आता ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांनी टेस्ट देऊन कंटिन्युअस ठेवा. नाही झाला आहे त्यांना एकदम तुम्ही समजा की तुमच्यासाठी हे सर्व कॅन्सल झालं असं समजून झाला की तुम्हाला पुन्हा आता वेळ मिळणार. बरोबर आहे. आता बोलायसाठी खूप सारं आहे ना, बरंचसं काही आहे. बस फक्त जाता एक गोष्ट पुन्हा तुम्हाला रिवाईज करून देतो किंवा सांगून देतो, भरती कॅन्सल झालेली नाही आहे. स्पष्टपणे लिहिलं आहे की तुम्हाला फ्रेश ॲडव्हर्टाईज पुन्हा मिळेल. फक्त ते जागा कमी जास्त होईल. आता नवीन फॉर्म भरायचा का, तोच फॉर्म चालणार, याच्याबद्दल अजूनपर्यंत तर काही दिलेलं नाही आहे. फक्त एवढं म्हटलं की कॅन्सल म्हणजे मे बी जास्तीत जास्त चान्सेस आहे की आपल्याला नवीन फॉर्म भरायला लावू शकते. तर अंदाज जर घेतला आपण तर जूनच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला हे सर्व, आता बघा जे आरक्षण आहे ना, सगळे सोयऱ्यांचं जे आरक्षण आहे मराठा, ते जर का फायनल झालं, ते फायनल झाल्यावर एका हप्त्यामध्ये आपला अप्लिकेशन फॉर्म सुरू होईल जवळजवळ. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल तर एक हप्त्याने मला मेसेज नका करू जर सुरू नाही झाला म्हणून, कारण हे माझा काय सर्व अंदाज आहे, म्हणजे एक माझा अनुमान आहे, एक अनुभव म्हणू शकता या सर्व गोष्टी आहे. बरोबर आहे. तर आता याच्यामध्ये पुन्हा एकदा की सर्वांनी हरू नका.
ठीक आहे. मी तुमच्या पाठीशी आहे आणि पण मी पाठीशी राहून चालणार नाही, तुम्हाला पण समोर कार्य करावं लागणार. माझ्याच्यानी जेवढं काही होते तेवढं मी तुम्हाला कनेक्ट ठेवण्याचा मी प्रयत्न करेल. आपलं जसं काही चालू आहे तसंच चालू राहील, याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. सेम टू सेम. पुन्हा याच्यापेक्षा आपण जोमामध्ये भिडू, जोमामध्ये आपण अभ्यास करण्याचा पुन्हा प्रयत्न करू. ठीक आहे. इथे या सेशनला काय करतो मी थांबवतो. जरी याच्या व्यतिरिक्त जरी तुमच्या मनामध्ये काही उचल असणार तर तुम्ही काय करा, कमेंट करा किंवा मग तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा मग ॲपमधनं कराल तर खूपच बेस्ट. लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय मिळणार. ठीक आहे. तर इथे या सेशनला काय करतो मी थांबवून देतो आणि ब्रेक घेतो. बाकीचं याच्यानंतर सेशनला काय करू आपण कंटिन्यू करू. धन्यवाद.